वर्धन पर्वत. हॅलो फ्रेंड, श्रुतीदासमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, मी आर्टिस्ट आहे म्हणल्यावर माझ्या घरच्या गणपती बाप्पाचं डेकोरेशन पण भारीच असणार. सो इथे पप्पांनी सुरुवात केली होती डेकोरेशनची करायची आणि इथे गोवर्धन पर्वत बनवून मी ठेवला होता. तर तुम्हाला सगळ्यांना नक्कीच कळलं असेल की आम्ही काय बनवतो आहे. तर कृष्ण भगवाननी ज्यावेळी गोवर्धन पर्वत उचलला होता त्यावेळीचा एक सीन क्रिएट करायचा आम्ही इथे प्रयत्न केला होता. आणि मग आम्ही सगळी तयारी करत होतो. मी ते चिटकवून वगैरे घेतलं, हे सगळे मेजरमेंट्स झाले आणि फायनली कृष्ण भगवान जे आहेत ते गोवर्धन पर्वत असं उचलणार हे ठरलं. सो आम्ही बघत होतो की त्यांचं बॅलन्स कसा होतो आहे, कुठे काही गडबड तर होत नाही ना. मग आम्ही गवत वगैरे लावून घेतलं आणि हे सगळं काम बऱ्यापैकी माझ्या भावानेच केलं आहे. 70% मी 20% काहीतरी केलं. आणि मग 4:30 वाजले होते. आम्ही ठरवलं आता गणपती बाप्पांना घरी घेऊन यायचं, कारण की ते मुहूर्तावर येणं पण गरजेचं होतं. तर इथे आमचे गणपती बाप्पा घरी आले. सो हे आहे आमच्या डेकोरेशनचं फायनल लुक. क्रेडिट्स गो टू तेजस गायकवाड. मग आमच्या घरी गौरी गणपती पण असतात. सो गौरी गणपतीचं आगमन झालं. गौरी जसं आम्ही गणपतींचं डेकोरेशन केलं होतं तसेच आम्ही गौरींनासुद्धा खूप छान सजवतो आणि हे होतं आमच्या डेकोरेशनचं फायनल लुक. तर तुम्हाला हे कसं वाटलं हे नक्की मला सांगा. कमेंट्स करा, लाईक्स करा. थँक्यू फॉर वॉचिंग.